काय करतोय? खूप छळ केलाय तुम्ही आमचा आणि सगळ्यात जास्त माझ्या भाबड्या सकूचा. यायला लागला का तुला? पण आता नाही, आता तुमच्या प्रत्येक कृतीला मी उत्तर देणार. यात मी संपलो तरी चालेल. आई, तू कशाला हात विटाळतोस? त्याच्या चिखलात तू नको उतरू. अण्णा गेलेत ना दरबारी? याला आता काढण्या घालून धरूनच नेतील हैवानाला. तेव्हा या रहाळासोबत सगळा हिशोब चुकता होईल. कायमची शिक्षा होते की नाही बघ. तो अण्णा काय एवढं दिवे लावणार आहे? तो काय माझं वाकडं करणार आहे? माझं या सर्व शक्तिमान मालकाचं. अरे जो सर्व शक्तिमान आहे तो तुला बघतोय, विसरू नको. शिवप्पा, शांत हो, शांत हो. उमा, कपाळावर मीठ पाण्याच्या घड्या ठेवायला हव्यात का बघ जरा. ताप उतरलाय का बघ. नाही सासूबाई, ताप तर उतरलाय. गार पाण्यानं म्हणा किंवा आणखी कशानं म्हणा, पण उतरलाय खरा. भाबडी ग माझी पोर. हे बघा, आता अजिबात फसायचं नाही. डोळ्यात तेल घालून सावध राहायचं. सखूला कुठेही एकटी सोडायचं नाही. अरे मी घरात असताना सुद्धाच हे सगळं घडलं. हो, पण तुम्हालाही कोंडून ठेवलं होतं तर तुम्ही काय करणार होता? आम्हाला फसवून घरापासून दूर नेलं आणि तुम्हाला शिताफीनं कोंडलं. कसा पायबंद तरी कसा घालायचा या राक्षसाला? तुम्ही इकडं दाद इचकून हसताय. हा, मी अजून जोडतोय इकडं आमची. अयो मालक, अहो वार्ता तशी आहे हो, दात दाखवण्यासारखी म्हणतो मी. हा, आनंदाची वार्ता हो, म्हणून तुमचीच बघतो तो वाट म्हणतो मी. पण मालक, त्या तुम्ही असे चिडलेले दिसताय, म्हणजे सखू किंवा त्या शिवानी घातलाय की काय हो? घोळ म्हणतो मी. अरे काय झेंडे लावले ते सांगा आधी. अयो, त्या महाजनची वार्ता हो. अहो, या विसोबांनी आणले बघा तुमचा लकोटा आणि ते रुक्याचं ताट म्हणतो मी. अगदी वेळेत पोहोचलो. हो सर, त्याचमुळे वेळेत फिरवता आली बघा कळ. आता तो महाजन पोचत नाही बघा दरबारात म्हणतो मी. मालक, अगदी सगळी व्यवस्था चौक झाली हो. म्हणजे ठोक झाले ते सांगा काय ते. अहो, तुम्हाला काढण्या लावण्याची स्वप्न बघत होता तो अण्णा महाजन. आता तोच बसला असेल बघा एका कोठडीत म्हणतो मी. अरे कसल्या टाळे देत आहे? डोकं कोणच आहे? अयो, नवकोट नरोत्तमाचं की हो. बोला बोला, 100 रुपयांची लाच घेतलीत अशी तक्रार आहे. मुद्देमालही सादर झालाय. कबुली द्या चटकन, नाहीतर. नाही हो, माझा ऐकून तर घ्या. बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मुद्दाम कोणतरी गैरसमज करून दिलाय तुमचा. गप. चोर तो चोर और शिरजोर. हे देवा, हे काय विपरीत होऊन बसलंय. त्या कपटी मालकाचाच डाव आहे हा. नीचपणाची हद्द पार केली आहे मालकाने. खूप सहन केलंय, पण आता अतिरेक झालाय. माझं ठरलंय, पुन्हा जर तो सखूच्या आडवा आला ना तर हो, हो. पण तुम्ही एकटे काय करणार आहात?
कायम ते भयंकर धटिंगण असतात त्याच्या बरोबर. आणि आणि आज 2च जण होते. उद्या तो मला 10 जण घेऊन येईल. पण सहन कुठवर करायचं आणि किती करायचं? जीव गेला तर गेला, पण सहन करायचं नाही आता. मला काय वाटतं सांगू उमे? हा छळ, हा मनस्ताप नको असेल तर आपण इथून कुठेतरी दूर निघून जाऊया. कुणाचे हात पोचणार नाही तितक्या लांब. मी तर म्हणते हे गावच सोडून निघून जाऊया कायमचे. हो हो, रास्ताच आहे हा विचार. अहो, इथे जीव मुठीत धरून हतबल आणि लाचार होऊन जगण्यापेक्षा किंवा त्यांचा जीव घेऊन गुन्हा करण्यापेक्षा या सगळ्यापासून दूर जाणं शहाणपणाचं आहे. पटतंय मला तुझं म्हणणं. हो ना, मग करा तयारी. जितक्या लवकर हे गाव सोडू तितकं बरं. नाहीतर तो खवीस पुन्हा त्यात काहीतरी अडचणी निर्माण करेल. आपण हे गाव सोडून जायचं आजी? विठुरायाला इथेच ठेवून जायचं? नाही नाही उमाई, जर जायचं असेल तर विठुरायाला घेऊन जायचं. नाहीतर नाही जायचं. नाही जायचं आपण उमाई, नाही जायचं. नाही जायचं उमाई. हे सगळं जीवावर बेतलंय सखू. आता उलट प्रश्न विचारायचे नाहीत का? आप्पा सांगतात ना तसं मुकाट्यानं करायचं. हा हा उमाई, विठुरा आपला प्राण आहे. त्याच्याशिवाय आपण मुळीच जिवंतच राहणार नाही. त्याला सोडून कसं जायचं? कसं जायचं आपण? नाही जायचं, नाही जायचं बाई. सखू, हा